पनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मवियाची वज्रमूठ, मनसेही सोबत, महाविकास आघाडीकडून बैठकींचे सत्र सुरू. पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून बैठकीचे सत्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या बैठकींमध्ये मनसेचाही सहभाग असल्याने पनवेलमध्ये महायुतीसमोर महाविकास आघाडीची वज्रमूठ तयार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिकेत एकूण 78 नगरसेवकांच्या जागांसाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. जागा वाटप करताना ज्या उमेदवारांच्या जिंकण्याची शक्यता अधिक आहे त्यालाच उमेदवारी देण्याचे प्राथमिक सूत्र ठरवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीतील चांगल्या मतदानाचा सकारात्मक परिणाम महापालिका निवडणुकीतही दिसेल असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. आगामी बैठकीतून संघटन मजबूत करत पनवेलमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. 3-4 दिवस अखंडितपणानं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सारे नेते या ठिकाणी आम्ही मंडळी एकत्र बसत होतो आणि काल रात्री आम्ही मंडळी निष्कर्षाप्रत आलेलो होतो. एक तर नक्की होतं की पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला सामोरं जायचं आहे. पण तरी देखील प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं हित राखण्याच्या दृष्टीनं आम्हाला ह्या सीट हव्यात, त्या सीट हव्यात हा प्रयत्न करत होता. काल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या निवासस्थानी आम्ही बैठकीला बसलेलो होतो आणि त्या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या एकत्रितपणानं निवडणुका लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेला आहे. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, मनसे, त्याच्यानंतर रिपब्लिकन चळवळीतील विविध गट असे एकत्रितपणानं ही निवडणुका आम्ही लढतोय. त्यासोबत ज्या सामाजिक संघटनांची गेले 5-7 वर्ष प्रशांत ठाकूर फसवणूक करत आहेत, विषय अनेक आहेत. दिवा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणं असेल, प्रॉपर्टी टॅक्सचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, प्रदूषणाच्या बाबतीत वारंवार त्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळांना दिलेली खोटी आश्वासनं असतील, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी CBSEचं शिक्षण उपलब्ध करून देणं असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीनं धोरण असेल, महिलांचं सबलीकरण करण्याचं धोरण असेल, या साऱ्या घटकांना त्यांनी जी फसवणूक सातत्यानं केलेली आहे त्यामुळे या साऱ्या घटकांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो. मनोज भिंगार्डे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.